कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय 30. यादवांचा संहार. परीक्षितानं शुक्राचार्यांना विचारलं, उद्धव बद्रिकाश्रमात गेल्यावर श्रीकृष्णानं काय केलं, पुढं काय काय घडलं. शुकाचार्य म्हणाले, उद्धव निघून गेला. द्वारकेत नाना प्रकारचे अपशकुन होऊ लागले. आकाशात धूमकेतू, दंडकेतू व शिखाकेतू दिसू लागले. चंद्र व सूर्य यांच्या भोवती खळी पडली. भर दिवसा तारे तुटून पडू लागले. ढग नसताना लाल पाऊस पडू लागला. प्रचंड वावटळी उठल्या. वृक्ष उन्मळून पडू लागले. धुळीनं दिशा भरून गेल्या. भूकंपाचे धक्के बसू लागले. द्वारका नगरीजवळच मोठमोठे स्फोट होऊ लागले. महाविजा कडकडू लागल्या. गोबडं दिवसाही घुतकार करू लागली. राजगृहासमोर कुत्री रडू लागली. अरिष्ट सूचक अपशकुन पाहून श्रेष्ठ यादवही चिंतातूर झाले. द्वारकेच्या रक्षणार्थ श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र फिरते ठेवलं होतं, तरीही ही दुश्चिन्ह का दिसतात याचं त्यांना आश्चर्य व भीती वाटत होती. श्रीकृष्णानं ओळखलं की आता द्वारका नगरी सागराला परत देण्याची वेळ आली आहे. त्यानं यादवांना प्रमास क्षेत्रात जाण्यास सांगितलं. यादवांच्या नाशास कारणीभूत होणारे गवत तिथे किनाऱ्यावर उगवलेले होते हे श्रीकृष्णाला माहीत होतं. द्वारका नगरी मोक्षपुरी होती. यादव जर तेथे मेले असते तर त्यांना मोक्ष मिळाला असता, आणि ते तर देवकोटीतील असल्यामुळे त्यांना एवढ्यात मोक्ष देण्याची वेळ आली नव्हती. ब्राह्मण ऋषींचा शाप आहे, तेव्हा इथे तुम्ही राहू नका असे म्हणून त्यानं यादवांना प्रभास क्षेत्रात जायला भाग पाडलं. त्यांनी पुढे कशा रीतीने व्रतस्थ राहावं याच्या सूचनाही त्यांना श्रीकृष्णानं दिल्या. यादवांचा प्रचंड समुदाय अनेक नौकांनी मुख्य भूप्रदेशात उतरला. प्रथम ते शंखोद्वार तीर्थास गेले. श्रीकृष्णही द्वारका सोडून यादवांबरोबर आला. श्रीकृष्णाची माता पिता उग्रसेन व श्रीकृष्णाच्या स्त्रिया मात्र तेव्हा द्वारकेत राहिल्या. यादवांनी यथाविधी व्रते करून नंतर पारण्याचं भोजन केलं आणि त्यांना काय विपरीत बुद्धी सुचली की त्यांनी आनंदानं मद्यपानास प्रारंभ केला. मद्याच्या धुंदीत ते एकमेकांच्या दोषांचा उल्लेख करून आपापसात भांडू लागले. मग त्यातील काही प्रत्यक्ष हातघाईवर आले. आपले आप्तसंबंध विसरून सरळ शस्त्रांनी युद्ध करू लागले. सर्वच यादववीर कोणत्या तरी कुरापती काढून आपसात लढू लागले. असंख्य रथ, हत्ती, घोडे, उंट, बैल, अपार पशुसंपत्ती नष्ट झाली. जे यादव आपल्या जातीतील कोणावरही हल्ला झाल्यास शत्रूशी लढून त्याला नष्ट करायचे, तेच आता आपापसात लढून मरण पावत होते. सर्व आयुध संपली तेव्हा किनाऱ्यावर उगवलेली गवताची ताटं उपटून तीच ते एकमेकांवर मारू लागले. त्यावेळी त्या गवताचे रूपांतर वज्रासारख्या काठ्यात होऊन त्यांच्या माराने हजारो यादव गतप्राण झाले. आणि त्या यादवांनी आपल्या युद्धास कारण हे कृष्ण व बलरामच आहेत असं समजून त्यांच्यावरच हल्ला चढवला. तेव्हा राम व कृष्ण यांना प्रचंड क्रोध आला व त्यांनीही गवताच्या झालेल्या काठ्यांचाच उपयोग करून हजारो यादवांना मारलं. श्रीकृष्णानं तर संहारक कालशक्तीला आवाहन करून यादवांच्या सर्वनाशात स्वतः भाग घेतला. सर्व यादववीर धराशायी झाले ते पाहून लोकक्षय करता काळ म्हणून आपले जे विकट रूप आहे ते स्मरणात आणून कृष्णानं मनाशीच म्हटलं, उन्मत्त यादवांचा नाश केला. आता पृथ्वीवरचा भार कमी झाला. हे यादवच जगाला उपद्रव करणारे ठरत होते. माझे अवतार कार्य आता संपूर्ण झाले. विप्रशाप खरा करण्यासाठी त्याने स्वकुलाचा जो नाश केला त्यावरून परमेश्वर ममतारहित व अहममत्वरहित कसा होतो तेच त्यानं दाखवून दिलं. बलरामालाही आपलं अवतार कार्य संपलं याची जाणीव झाली. त्यानं समुद्र तीरावर ध्यानस्थ बसून देहाचा त्याग केला व शेषाचे मूळ रूप धारण करून तो समुद्रात गेला. श्रीकृष्ण तेथूनच जवळ वनात असलेल्या एका पिंपळाच्या वृक्षाखाली शांतपणे बसला. ब्राह्मणांच्या शापानं जे मुसळ सांबाच्या वस्त्राच्या आत उत्पन्न झालं होतं त्याचं कडं यादवांनी चूर्ण करून समुद्रात टाकलं होतं. त्याचा एक टोकदार तुकडा तसाच उरला होता. तो एका माशानं गिळला व एका कोळ्याला तोच मासा जाळ्यात सापडला होता. तो मासा चिरला तेव्हा तो लोहखंड कोळ्याला मिळाला. त्या कोळ्याचं नाव जरा हे होतं. जरा हा व्याधही होता. तो अरण्यात मृगादिकांची शिकार करीत असे. त्या लोहखंडाचा उपयोग त्यानं बाणाच्या टोकासारखा केला. त्या व्याधाचं त्यावेळी त्या अरण्यातून समुद्र तीराकडे येणं हा योगायोग होता. दुरून त्याला पिंपळाच्या वृक्षाखाली असलेल्या कृष्णाचा एका चरणाचा तळपाय झाडीच्या आडून दिसला.
त्याला वाटलं कोणीतरी मृग बसला आहे व ते त्याचं अंग आहे. आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे त्यानं आपली चाहूल लागू न देता अगदी लपून दुरून तोच बाण नेम धरून श्रीकृष्णाच्या पायावर मारला. आणि जेव्हा तो पुढे आला तेव्हा पायात बाण घुसूनही स्वस्थ बसलेला कृष्ण त्याला दिसला. त्याचं दिव्य स्वरूप पाहून व्याध अत्यंत भयभीत झाला आणि कृष्णाच्या समोर येऊन त्यानं नमन करून शोकाकुल आवाजात वारंवार श्रीकृष्णाची क्षमा मागू लागला. हा भगवान श्रीकृष्ण आहे हे तर त्यानं ओळखलंच होतं. त्याच्या प्रार्थनेला श्रीकृष्णानं हसून प्रतिसाद दिला. व्याध्यानं त्याची नाना प्रकारे स्तुती केली, पण श्रीकृष्णाचं दर्शनच असं होतं की व्याधालाच मुक्ती मिळण्याची ती संधी होती. श्रीकृष्णानं त्याला पूर्ण क्षमा केली. व्याध तिथं त्याला विनवीत होता, देवा, माझ्या हातून फार मोठा अपराध घडला आहे. तू माझा वध करून मला पूर्ण प्रायश्चित्त दे. पण श्रीकृष्ण म्हणाला, व्याधा, माझा अपराध केल्याबद्दल तुला जी भीती वाटत आहे ती मनातून अजिबात काढून टाक. मला बाण मारून तू मोठंच कार्य केलं आहेस. मुलांनी सांबाला स्त्रीवेश दिला, ब्राह्मणांनी संतप्त होऊन यादव कुळाचा नाश होईल असा शाप दिला आणि शापानं निर्माण झालेल्या मुसळाच्या लोहकड्याचाच उपयोग करून तू जो बाण मला मारलास तो त्रिविध संकल्प माझा होता. तू वृथा स्वतःला पापी समजू नको. माझ्या दर्शनानं तुझं पूर्वीचंही सर्व पाप नष्ट झालं आहे. इतरांचा अपराध केल्यास पाप लागतं, पण अपराधाच्या निमित्तानं तू जे माझं कार्य केलं आहेस त्यामुळे तुझं पाप नाहीसं झालं आहे. तुला या क्षणीच मी मुक्त केलं आहे. तू माझंच कार्य केलं आहेस. तू तिन्ही लोकी पावन आहेस. तू देवांनाही वंद्य होशील. तुला अक्षय असं मोक्षसुख लाभेल. श्रीकृष्णाने असा आशीर्वाद दिला. तोच त्या व्याधाला स्वर्गात नेण्यासाठी दिव्य विमान आलं. त्यावेळी मन श्रीकृष्ण ध्यानानं भरून जाऊन व्याधानं श्रीकृष्णाला त्रिवार वंदन केलं. तो विमानात कृष्णाच्या आज्ञेनं आरूढ झाला व सर्व स्वर्ग ओलांडून श्रीकृष्णानं निर्दिष्ट केलेल्या अक्षय अशा दिव्य लोकी गेला. कृष्णाचा सारथी दारुक रथासह कृष्णाची वाट पाहत समुद्र तीरावर येऊन थांबला होता. यादवांचा भीषण सामूहिक अंत पाहून तो फारच व्यथित झाला होता. श्रीकृष्णाचा शोध घेत तो अरण्यात शिरला तेव्हा त्याला पितांबरधारी श्रीकृष्ण पिंपळाच्या बुंध्याशी बसलेला दिसला. त्याच्या पायाच्या तळव्याला बाण लागलेला होता. दारुक रथाखाली उडी मारून धावतच कृष्णाजवळ आला. त्यानं श्रीहरीला वंदन केलं. त्याचं अंग थरथर कापत होतं. नेत्रातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तो देवाला म्हणाला, देवा, तुम्ही दिसला नाहीत तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. मी चाचपडतच रथ कसा तरी हाकीत तुमच्या पावलांच्या खुणा बघत इथे आलो. आता आपलं दर्शन झालं आणि जीवात जीव आला. दारुक असं बोलत आहे तेवढ्यात श्रीकृष्णाचा रथ गरुड ध्वजासह व 4ही अश्वांसह अचानक श्रीकृष्णाच्याच आज्ञेने आकाश मार्गाने वरवर जाऊन अदृश्य झाला. शंख, चक्र, गदा व पद्म हे सर्वही आकाशमार्गे जाऊन दिसेनासे झाले. ते अद्भुत दृश्य पाहून दारुक थक्क झाला व त्याच्या मनात विचार आला, देवाने रथ, घोडे, 4ही आयुधे सर्व गुप्त केले आणि मलाच का इथे ठेवले? मी रथाखाली उडी मारली हे माझं चुकलंच. खरोखर मी अभागी आहे, म्हणून गोविंदानं माझी अशी उपेक्षा केली. श्रीकृष्णाचा सारथी, त्याच्या नित्य निकट असणारा मी मात्र येथेच कसा राहिलो असे म्हणून तो फारच दुःख करू लागला. श्रीकृष्णही आता आपल्याला सोडून जाणार हे त्यानं ओळखलं होतं. तो श्रीकृष्णाजवळ विनंती करून मला इथं ठेवलंस ते का असं विचारू लागला. श्रीकृष्ण म्हणाला, तू माझा एकमेव विश्वासातला आहेस. माझ्या कार्यासाठीच मी तुला मागे ठेवले आहे. प्रभास क्षेत्रात आता तू द्वारकेत जा. समुद्र द्वारका आता बुडवून टाकणार आहे. मी त्याच्याकडून जागा मागून घेतली होती. मी निजधामास गेलो हे कळताच तो ती जागा पुन्हा व्यापील. द्वारकेतील माझी माता व पिता यांना व नगरात असतील त्या सर्वांना यादवांच्या नाशाचं वृत्त कथन कर. राजवट बुडाली की चोर लुटारूंना जोर चढतो. द्वारका सोडून सर्वांनी बाहेर पडावं म्हणून कोणी एकटे जाऊ नका. जथ्यानं द्वारका सोडून जा. तू अर्जुनला बोलावून आण व इंद्रप्रस्थास सर्वांनी जा. अर्जुन सर्व कार्य करेल. कृष्णाचं बोलणं ऐकून दारुक मनाशी विचार करू लागला. हे दुःखद वृत्त कळल्यावर द्वारकेतील सर्वांना किती भयंकर दुःख होईल याची कल्पनाच करता येणार नाही. कृष्णाला तो म्हणाला, मला हे अत्यंत दारुण कर्म कठोरपणानं करताच येणार नाही. त्यापेक्षा मी इथं तुझ्या समोरच प्राणार्पण करतो. पण श्रीकृष्णानं त्याची नीट समजूत घातली व त्याला पूर्ण धैर्य दिलं. त्यानंतर दारुकानं श्रीहरीला अत्यंत आदरानं 3 प्रदक्षिणा घातल्या. त्याच्या चरणी मस्तक ठेवलं व उठून तो जड अंतःकरणानं द्वारकेस जाण्यास निघाला.
या पूर्णावतार श्रीकृष्णाचं आता यापुढं प्रत्यक्ष दर्शन होणार नाही, हाच विचार त्याच्या मनात सारखा घोळत होता व तो फारच व्यथित झाला होता. अवतार समाप्तीच्या वेळेचं फार कठीण काम त्याच्यावर सोपवण्यात आलं होतं आणि त्याच्या सारथ्य कर्माची परिणिती अशा प्रकारे ईश्वरी योजनेतील आपलं कर्तव्य करण्यात होणार होती. अध्याय 30 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.